इनॅक्शन मात्र ऑन होते. प्रथमतः फलंदाजी करत असताना पीएन स्पोर्ट सातपाडे संघ आपल्याला पाहायला मिळेल. सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला म्हैशर, दुसऱ्या बाजूला वीरू बाबरे, दुसऱ्या बाजूला गोलंदाजी ट्रॅकवरती अतुल आपल्याला पाहायला मिळतील. धमाका ओव्हर अतुलसाठी मात्र आता दिला जाते. मागे अतुलनं मात्र 19 धावांचा खर्च केला होता, परंतु तो धमाका ओव्हर नव्हता. तेव्हा चैतन्यानं मात्र धमाका ओव्हर हाताळला होता, दुसरं षटक. परंतु यावेळी पहिल्या षटकावरती अतुलला मात्र धमाका ओव्हरसाठी मात्र इन्स्टिट्यूट केलं गेलं. पाहूया पहिला चेंडू घेऊन अतुल बॉलिंग ट्रॅकवरती म्हैशरसाठी. म्हैशर पाहूया ऑन स्क्रीनवरती आपण पाहू शकाल. या मॅचमध्ये 5 षटकांचाही सामना, हाही सामना आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू डान्सिंग डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू गॅप मध्ये जाईल की काय पाहूया. धावतोय क्षेत्ररक्षक सुद्धा धावतोय. 2 धावा कंप्लीट झाले. तिसरीचा प्रयत्न होईल का? अचूक फेकी पाहायला मिळते. इथून धाव फलक पहिल्या चेंडूवरती 2 मात्र पुढे फ्लाय होताना पाहायला मिळते. पहिली सुरुवात जर इथे पाहायला मिळाली तर 2 धावांना मात्र सुरुवात केली. खातं ओपन केलं जाते. ओहो काय करारा मॅच पाहायला मिळतोय. मिडल ऑफ द बॅट चेंडू सरळ पाठवला जातोय 6 धावेसाठी. षटकार. काय कमालीचं स्ट्रोक पाहायला मिळतंय. मी मगाशी म्हटलं होतं आपण शिरगाव चषक पाहिलं होतं, त्या स्पर्धेमध्ये सुद्धा बेस्ट बॅटरचा किताब मात्र या फलंदाजाने घेतला होता. यावेळी सुद्धा या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये काय कमालीचा खेळ राहिला गेलाय. म्हैशरच्या माध्यमातून ही त्यांची बॅटिंग पाहायला मिळते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. काय कमालीचे स्ट्रोक पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज अतुल. पाहूया अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होतो. क्षेत्ररक्षक येत आहेत वेगानं चेंडूवरती धाव घेत आहेत. सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. या सिंगल धावेने धावफलक 1 ने पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती. 9 ऑन द बोर्ड. 0 विकेट लॉस. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या चेंडूवरती 2, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसऱ्या चेंडूवरती सिंगल, अशी 9 धावा खर्च झालेला आहे. शेवटचे 3 चेंडूचा खेळ अखेरीत बाकी असतील. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज अतुल बॉलिंग ट्रॅक वरनं. पुन्हा एकदा उचललाय आणि चेंडूला थेट लांब पाठवलंय 6 धावेसाठी. षटकार. वीरेंद्र बाबरे यांच्या बॅटमधनं आता मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय. 6 धावा नोंदविल्या जात आहेत आणि हा षटकार वीरेंद्र यांच्या बॅटमधनं. धमाका ओव्हर पाहायला मिळते. या धमाका ओव्हर मध्ये धमाका झालाय. 4 चेंडू मध्ये 15 धावांचा धमाका झालाय. 2 षटकार, त्याचबरोबर 2 एक सिंगल आणि 1 दुहेरी. 15 धावांचा खर्च. आता येणाऱ्या 2 चेंडू मध्ये 2 धावेची आवश्यकता आहे. ओहो हो हो धमाका वाऱ्याच्या विरोधात खेळण्याचा प्रयत्न. चेंडू लांब गेला नाही. ज्याप्रमाणे आपण पाहू शकाल, कॅचअप केला असेल कॅमेरामॅन हितेशनं. चेंडू वर होता, खूप लांबी उंची होती आणि उंची बरोबर चेंडू रिप्ले मध्ये आपण पाहतोय. चेंडू हळूहळू वाऱ्याने मात्र रोखला आणि इथे सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावला गेला आणि हा झेल रिप्ले मध्ये आपण पाहिलं. आणि ज्याप्रमाणे फटका खेळला होता चांगला, परंतु फटका हा वाऱ्याच्या विरोधात होता आणि वाऱ्याच्या विरोधात चेंडू जाणं कठीण झालं आणि इथे डीप मिड विकेटच्या रेजामध्ये टिपलाय झेल. फलंदाज वीरेंद्र बाबरे यांचा संपलाय खेळ. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथून जर आपण पाहिलं तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रणित मेर आपल्याला पाहायला मिळतील. अतुल यांच्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. 2 धावा जर इथून कंप्लीट झाल्या तर 17 धावा कंप्लीट होतील. 17 धावा कंप्लीट झाल्या तर 3 धावा प्लस होतील. पाहूया अतुल या 2 धावा. ओहो हो हो इथून 17 धावेकडे मार्गस्थ होत होता पीएन स्पोर्ट सातपाडी हा संघ, परंतु इथून 2 चेंडूवरती चित्र बदललंय अतुलनं आणि या 17 धावा कंप्लीट होता राहिल्या गेल्यात. आणि इथून जर पाहिलं तर 15 धावा स्कोर कार्डवरती होत्या, तर 15 धावेमधनं 3 धावा मायनस म्हणजे 12 धावा.
12 धावा स्कोर कार्ड वरती. पहिलं षटक इथे 12 धावांचा राहील. धमाका ओव्हर होता. धमाका तर झाला होता 4 चेंडूमध्ये, परंतु 2 चेंडूमध्ये धमाक्याची हवा काढली अतुलनं. सोनू वीरेंद्र बाद झाला. त्यानंतर पहिला चेंडू पेच करत असताना प्रणितनं मात्र चेंडू डॉट आणला. बॉलिंग ट्रॅक वरती चैतन्य दुसरं षटक घेऊन. बॉलिंग ट्रॅक वरती चैतन्य यांची ही गोलंदाजी खूप चांगली राहिली आहे या मॅच मध्ये. पाहूया काय प्रमाणाची गोलंदाजी असेल. इथून चैतन्य पहिला चेंडू बाउन्सर करण्याचा प्रयत्न होतो. पंचांकडनं वाईट बॉल इथून दर्शवला जातोय. अवांतर धावा खर्च केली जाते पहिल्या चेंडूवरती. वाईट बॉल इथं पाहायला मिळते. अवांतर धावांचा खर्च झालाय आणि या धावफलकांना मात्र धावफलक पुढे सरसावत असताना पुन्हा एकदा पुढाप्याचा चेंडू. चेंडूला पॉवर जनरेट. चेंडू थेट लांब पाठवला जातोय. पुन्हा एकदा महेश्वरची बॅट बोलताना दिसते. धावांचा आघात मात्र महेश्वरच्या बॅटमध्ये होताना पाहायला मिळतोय. षटकार आणि षटकार ही त्यांच्यातली बॅटिंग पाहायला मिळते. खूपच लॉंगेस्ट डिस्टन्स मात्र पाहायला मिळते. तर महेश्वरच्या बॅटमधनं इथून यज्ञेश पुन्हा एकदा काहीतरी. तर महेश्वरसाठी सुद्धा इथे कॅश प्राइज लावलं जाते. यज्ञेशच्या माध्यमातून बॅक टू बॅक 3 षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज महेश्वरसाठी लावलं गेलंय. पाहूया पुढचा चेंडू. ओहो हो पुन्हा एकदा फटका खेळलाय, परंतु पाहूया हा फटका जातोय की बाहेर, की इथून जजमेंट चुकलं गेलंय आणि याचा फायदा होतोय. 6 धावा. षटकार बॅक टू बॅक दुसरा षटकार. पुन्हा एकदा जागा बनवली. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल ज्याप्रमाणे जागा बनवली होती महेश्वरनं. रूम बनवला होता आणि त्या रूम बनवल्यानंतर चेंडूला थेट पाठवलंय. 6 धावेसाठी इथून प्रयत्न जरूर केले होते. प्रयत्नाची पराकाष्ठा जरूर केली, परंतु षटकार जाणं हे इथे पाहायला मिळते. धून बॅक टू बॅक षटकार. पाहूया तिसरा षटकार येतोय का. उडवण्याचा प्रयत्न होता, मिस टायमिंग झालाय. नो मॅच लँड मध्ये लँडिंग. इथून महेश स्वतः चेंडू वरती धावत आहे. सिंगल कंप्लीट झालं. दुसरीचा प्रयत्न, दुसरी ही धाव कंप्लीट. 2 धावा बघता बघता नजरेमध्ये कंप्लीट होताना पाहायला मिळतात. धावफलक 2 न पुढे जाईल. धावफलक जर आपण तपासून पाहिलं, धावफलक जाऊन पोहोचतोय स्कोर कार्ड वरती. 30 धावा इथे पाहायला मिळतात. 27 धावा. क्षमस्व असेल 27 धावा धावफलकांवरती. पाहूया पुढचा चेंडू. चैतन्य उडवण्याचा प्रयत्न. इथून मिस टायमिंग. बॅटची कडा. इथे फलंदाज महेश्वर यांचा खेळीला लागतो पूर्णविराम. विकेटचं पतन. फलंदाज बाद होताना पाहायला मिळते. महेश्वर यांच्या खेळीला सुद्धा लागतोय पूर्णविराम. गुड टेक अँड सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद. तर जाऊया. वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. पुढचं बॅटर आपल्याला पाहायला मिळते. न्यू बॅटर प्रथम मोरे आपल्याला पाहायला मिळतील. मैदानाच्या आतमध्ये 2 विकेटचा लॉस झालाय. 2 विकेट आपल्याला पाहायला मिळाले. पहिला विकेट वीरेंद्र बाबरे, त्यानंतर दुसरा विकेट पाहायला मिळतोय महेश्वर. दुसरा षटक मार्गस्थ आहे. महेश्वरच्या बॅटमधनं नक्कीच फटकेबाजी चालू होती. त्यानंतर विकेट पाहायला मिळते. प्रथम मोरे न्यू बॅटर पाहायला मिळतात. पाहूया या षटकामध्ये सुद्धा किती धावांचा खर्च होतोय. चैतन्य पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरनं. ओहो इथून जर पाहिलं मस्तकाला दस्तक देणार चेंडू. अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळालं. पंचांकडनं वाईटचा इशारा येतोय. अवांतर धावा. यस 1 बाउन्स असं पंचांकडनं ताकीद दिली जाते. याच्या पुढे असा चेंडू हातोडू शकत नाहीये असं पंच इथून ताकीद देत असताना पाहूया धावफलक इथून जर तपासलं. पुन्हा जर पाहिलं तर इथून पाहायला मिळते
बाउन्स केलं जातं आणि इथून सरप्राईज केलं गेलं फलंदाजाला. डॉट बॉल निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. बघा पुढचा चेंडू. ओहो कमालीचा चेंडू पाहायला मिळतो. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतो चैतन्याच्या माध्यमातून. इथून कमबॅकिंग गोलंदाजी झाली चैतन्याच्या माध्यमातून. धावफलक 28 वरती स्थिरावलेला पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ कंप्लीट होतोय. 28 धावा 2 विकेटचा लॉस इथे पाहायला मिळतोय. जाफर आपल्याला पाहायला मिळतं बॉलिंग ट्रॅक वरती. पुढचा षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती. इथून इथून जरूर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता प्रणित मेहरच्या माध्यमातून. वेगानं मात्र चेंडू मात्र निघून जातोय. साकीर मात्र चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केलं होतं साकीरकडनं, परंतु प्रयत्नाला अपयश मात्र प्राप्त होते. चौकार मिळेल आणि या चौकाराशी धावफलक जाऊन पोहोचेल 32. 32 धावा तब्बल स्कोर कार्डवरती. जाफर आपल्याला पाहायला मिळतोय. जाफरचं पहिल्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळतोय. पाहूया दुसरा चेंडू घेऊन जाफर पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. पाहूया क्षेत्ररक्षक पाहत राहतील. चेंडू पुन्हा एकदा 1 बाउन्स निघून जाणार. सीमारेषेला क्लिअर करत असताना चौकार. 4 धावा इथून पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूचा खेळ कंप्लीट होतोय. 2 चेंडूवरती बॅक टू बॅक 2 चौकार प्रणित मेहर यांच्या बॅटमधनं पाहायला मिळतंय. रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल गॅप शोधले जात आहेत. त्या गॅपमध्ये चेंडूला फक्त दिशा दाखवली जाते. धावफलक इथे पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती 36. 36 धावा स्कोर कार्डवरती. 2.2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 2.4 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. पाहूया पुन्हा एकदा. गोलंदाज जाफर मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज असतील. गोलंदाजीची तुरा सांभाळत असताना 2 चेंडूवरती त्यांच्यावरती हल्ले झाले आहेत. पाहूया या चेंडूवरती इथून स्विच हिट करण्याचा प्रयत्न प्रणित मेहर यांच्याकडनं. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेला. डॉट बॉल निर्धाव चेंडू. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट. धावफलक 36 वरती मात्र स्थिरावलंय. पाहूया. ओहो हो इथून पुन्हा एकदा गिरकी घेताना चेंडू. टप्पा पडल्यानंतर काटा बदलतोय. इथून सरप्राईज होताना प्रणित मेहर. डॉट बॉलची सांगता. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. या षटकामध्ये खूप काही घडलं. या षटकामध्ये 2 चौकार 2 डॉट बॉल. आता येणारे 2 चेंडू काय पाहूया. येणारे 2 चेंडू काय. येणारे 2 चेंडू याच्यातला 1 चेंडू मात्र डॉट येताना पाहायला मिळतोय. इथून कमबॅकिंग होताना दिसते. इथून कमबॅक केलं जातं जाफरकडनं. पहिला 2 चेंडू चौकार जरूर आल्यात, परंतु मागे काय घडलंय आणि पुढे काय घडवायचं ह्याच्यावरती विचार करत असताना जाफरनं मात्र कमबॅकिंग गोलंदाजी केली आहे. पाहूया शेवटचा चेंडू. लास्ट बॉल. उडवण्याचा प्रयत्न. षटपुलचा चेंडू होता. पाहूया साकीर मात्र चेंडूवरती येतोय. सिंगल कंप्लीट झालाय. दुसरीचा प्रयत्न फेकी होणार. 2 धावा कंप्लीट. धावफलक 2 न पुढे जाईल. षटक क्रमांक 3 कंप्लीट होईल. 38. 38 धावा.
जाऊया मैदानाच्या आतमध्ये मॅच आपण ऑन झाले मॅच इथून जर आपण पाहिलं 3 षटकामध्ये पीएन स्पोर्ट सातपाडी संघ मात्र पोहोचला आहे तब्बल 38-38 धावे वरती. पाहूया येणाऱ्या पुढचा षटक चैतन्य बॉलिंग ट्रॅक वरती. प्रथम यांच्या पहिला चेंडू पेच करत असताना चेंडू जातोय सरळ 6 चौकार की 6 षटकार. यस इथून प्रेक्षकांकडून दर्शवला जातोय षटकार आहे. 6 धावा इथून पाहायला मिळतील. पहिल्या चेंडूवरती सुरुवात मात्र 6 धावेने मात्र प्रथमने केली आहे. रिप्ले मध्ये पाहू शकाल तेवढं चांगलं संपर्क नव्हतं परंतु षटकार इथे पाहायला मिळाला. इंटू द गॅप मध्ये चेंडू होता. चैतन्य बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात जरूर चैतन्यानं मात्र धावा खर्च केल्या होत्या परंतु इथून कमबॅकिंग गोलंदाजी करताना पाहायला मिळेल का. इथून चेंडूला दिशा दिली आहे. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न वेगानं धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा बघता बघता कंप्लीट केल्या जात आहेत. फार महत्वाचे असतात षटकार येणं चौकार येणं त्यानंतर जेव्हा चांगले चेंडू येतात त्यांना सन्मान देऊन सिंगल डबल वरती धावा कंप्लीट करणं ह्याला सेन्सिबल क्रिकेट म्हटलं जातं. आणि ते सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना धावगती कुठेही शांत राहणार नाहीये आणि त्या धावगतीला कुठेतरी हलचल करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मागचा षटक जरूर जाफरने मात्र काय कम्मालीचा हाताळलं. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार खाल्यानंतर मागच्या चेंडूवरती कमबॅकिंग गोलंदाजी राहिली. या पाहूया चैतन्य पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. इकडून बॅटला ब्रश होऊन जातोय चेंडू जेल टिपला जाईल. महेशच्या माध्यमातून फलंदाज प्रथम बॅक टू द डगआउट गॉन. जाऊया न्यू बॅटर दिशानं मात्र आपल्याला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. चेंडूंचा खेळ इथून कंप्लीट झालाय. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ कंप्लीट झालाय. पाहूया येणाऱ्या 3 चेंडूमध्ये आता दिशान आणि प्रणित यांची जोडी मात्र किती कारगर साबित होते पीएन स्पोर्ट सातपाडी या संघासाठी. इथून जो संघ विजयी होईल तो संघ मात्र थेट टॉप 4 मध्ये म्हणजे पारितोषिकाचा मानकरी ठरू शकतो. ओहो हो पहिला चेंडू स्लॉट मध्ये सरळ पाठवलाय. पार्किंग प्लॉट मध्ये चेंडू निघून जाणार थेट 6 धाव्यासाठी षटकार. काही कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळालं. इथून दिशांच्या बॅटमधनं धावफलक 52 50 हा आकडा मात्र कंप्लीट केला जातोय. नक्कीच इथे पाहायला मिळते अक्षय थोडासा आनंद घेत आहेत सामन्याचा. पाहूया पुढचा चेंडू चैतन्य बॉलिंग ट्रॅक वरनं दिशांसाठी. ओहो इथून आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होता दिशांचा. शरीरयष्टीवरती चेंडू लागतोय. सिंगल धाव मिळते लेग बाईच्या स्वरूपात. धावफलक 1 ने पुढे जाईल. 53 धावा या षटकातील शेवटचा चेंडू. लास्ट बॉल रिमाइनिंग असेल चौथ्या षटकातील. 53 धावा धावफलकांवरती. पाहूया 53 धावा धावफलकांवरती पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू चैतन्यांच्या षटकातील चिन्मय 11 तारापूर आणि त्याचबरोबर पीएन स्पोर्ट सातपाडी. ओहो हो चेंडू प्रणित मेहर यांच्या बॅट मध्ये स्लॉट मध्ये चेंडूला सरळ पाठवलाय 6 धावेसाठी षटकार. आणि या षटकारनिशी धाव फलक जाऊन पोहोचेल थेट 59 या धावसंख्येवरती. शेवटचा षटक येणं बाकी आहे. 59 धावा तब्बल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. पाहूया येणाऱ्या 6 चेंडू मध्ये आता ह्या दोन्ही बॅटर कडनं किती धाव गती वेगाने चालेल ह्याच्यावरती लक्ष असेल. तत्पूर्वी घेतो एक छोटीशी विश्रांती.
हॅलो चेक जाऊया. वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. नक्कीच आपण शेवटचं षटक घेऊन येतोय साकीर मुला. पाहूया शेवटचं षटक मार्गस्थ होतोय. पहिला चेंडू इथून बाउन्सर पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती पंच आमच्याकडे वळत आहेत. हाईटचा हा वाईड दर्शवला जातो आणि त्याचबरोबर वन बाउन्स असं पंचांकडनं ताकीद दिली जाते गोलंदाजाला. धावफलक 60 धावा कंप्लीट होताना. इथून जर पाहिलं पाहूया चेंडू मात्र स्क्वेअर लेग चार्जर मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक येत आहेत वेगाने. सिंगल धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न फेकी येणार खराब. तिसरीचाही प्रयत्न केला जाणार आणि बघता बघता 3 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. 3 धावा चोरी केल्या जात आहेत. धावफलक 3 मात्र पुढे जाईल आणि या धावसंख्येत विचार केला तर धावफलक 63 धावा तब्बल स्कोर कार्ड वरती. नक्कीच या स्पर्धा आपण पाहतोय शिरगाव गावातील आपण वीर सावरकर या मैदानावरती या स्पर्धेचं प्रत्येक वर्षी आपण आयोजन पाहतोय संदीप राऊत यांच्या माध्यमातून. आणि या स्पर्धेचं आयोजन करत असताना पुन्हा एकदा जर पाहिलं तर समोरच्या रिजामध्ये उडवलाय. समोरच्या रिजामध्ये चेंडूला थेट लांबी दिली जाते आणि उंची ही तेवढीच. सरळ जाऊन पोहोचेल 6 धावेसाठी. षटकार आणि या षटकारानिशी धावफलक जाऊन पोहोचतोय उलटा सुलटा 69 धावा धावफलकांवरती. नक्कीच 9 चेंडू प्रणितने फेस केल्यात. 22 धावा त्यांच्या बॅटमधनं. 3 चेंडू फेस केल्यात. 10 धावा दिशांच्या बॅटमधनं. ही खेळ राहिल्या. प्रत्येकाने जबाबदारीचा खेळ केलाय. पाहूया इथून लांब ठेवण्याचा प्रयत्न. पंच सांगतात खूप लांब आहे. इथून वाईड मिळणार. धावफलक 70 हा आकडा मात्र कंप्लीट होतोय. खूप चांगली चोप दिली जात आहे मागच्या या 2 षटकांमध्ये. 3 षटक आपण मागचे पाहिले. काय कमालीची फलंदाजी राहिली आहे ते म्हणजे पीएन स्पोर्ट सातपाडी संघाकडनं. 70 धावा हे कंप्लीट केल्या जात आहेत. पुन्हा एकदा बोटं फिरवली जाते. चेंडूवरती बोटं फिरवली जाते. चेंडू टप्पा पडल्यानंतर काटा बदलतोय. ही त्यांच्यातली गुणवत्ता आहे. नक्कीच आपण पाहिलं असेल अंडर बॉक्स क्रिकेट त्याचबरोबर ओरम क्रिकेटमध्ये सुद्धा आता मी पहिल्यांदा त्यांना खेळताना पाहतोय. परंतु अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये त्यांना पाहिलंय भरपूर वेळा. त्यांची गोलंदाजी म्हणा फलंदाजी म्हणा ओहो इथून टप्पा पडल्यानंतर मध्ये येतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू मध्ये येताना पाहायला मिळतोय. सिंगल धाव इथून चोरून कंप्लीट केली जाते. धावफलक यस लेग बाईच्या स्वरूपात सिंगल धाव. पंच इशाराही देत आहेत. धावफलक 1 न पुढे जाईल. धावफलक 71 71 धावा धावफलकांवरती. 71 धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतायत. इथून दिशान सुद्धा आक्रमण चढवेल का कारण की शेवटचं षटक मार्गस्थ आहे आणि शेवटच्या षटकामध्ये फलंदाज घातक होत जातात. इथून घातक झाला दिशांने सुद्धा हवाई सफरसाठी तिकीट बुकिंग करून दिलंय चेंडूला आणि चेंडू चाललाय पुन्हा एकदा 6 धावेसाठी. षटकार इथून धाव फलक जाऊन पोहोचतोय 77 धावा. 3 विकेटचा लॉस. प्रत्येक बॅटरने बेस्ट परफॉर्मन्स दिलाय. फ्लायटेड चेंडू टप्पा पडल्यानंतर मधून बाहेर जाताना दिसतोय. इथून पंच सांगतायत तुम्ही ज्या अपेक्षेत चेंडू सोडला त्या अपेक्षेत चेंडू वाईड मिळणार नाहीये. 77 धावा 78 धावांचा एक टार्गेट मात्र सेटअप केला जातोय आणि नक्कीच या शिरगाव ग्रामस्थांचं आणि या मैदानाचे जे चहूबाजूला जे चिमुकले आहेत त्याचबरोबर जे मोठे मंडळी आहेत ग्रामस्थ मंडळी त्यांचंही आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आभार व्यक्त करतो. आणि असंच प्रत्येक वर्ष संदीप राऊतसाठी सहकार्य त्यांचं लाभत असतं आणि संदीप राऊत सुद्धा त्यांचा मनाच्या आणि हृदयाच्या अंतःकरणामधून आभार व्यक्त करतो आणि त्यांच्याकडनं ते नक्कीच सांगतायत की प्रत्येक वेळी चांगलं सहकार्य या ग्रामस्थांकडनं मिळत असतो आणि प्रत्येक वेळी मी खूप आनंदात असतो. असं ग्रामस्थ ज्या पद्धतीने आम्हाला सहकार्य करतात आणि असं सहकार्य प्रत्येक वर्षी मला लाभो ही त्यांच्याकडनं अपेक्षा त्यांनी बाळगली आहे आणि त्याच अपेक्षेला मान देत असताना प्रत्येक ग्रामस्थांना मात्र या स्पर्धेसाठी शिरगावच्या प्रत्येक ग्रामस्थांचा सहकार्य लाभलं गेलं. त्या सहकार्यासाठी ते त्यांचं मनापासून आभार व्यक्त करत आहेत. जाऊया इथून इनिंग ब्रेक होते. 77 धावा कंप्लीट होत आहेत. 78 धावांचं एक मोठं आव्हान केलं गेलंय. आता या आव्हानाला सामोरे जात असताना आता चिन्मय 11 तारापूर संघ कितपर्यंत मजल मारेल आणि कितपर्यंत या धावांच्या गतीला शांत ठेवण्याचं काम करेल ते म्हणजे पीएन स्पोर्ट सातपाडी संघ. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि येऊया पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये.
बघत असेल मॅचला आपण ऑन करूया. दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये पोहोचले गेलेले आहेत. इथून 78 धावांचा टार्गेट सेटअप केला गेलाय. महेश राऊत आणि त्याचबरोबर अतुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल 78 धावांचा टार्गेटला सामोरे जात असताना. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथून 78 धावा डिफेन्स करायच्या आहेत पीएन स्पोर्ट सातपाडी या संघाला. सुमित म्हात्रे मागच्या 2 मॅच मध्ये सुमित म्हात्रे यांनी धमाका ओव्हर घेतल्या आणि त्या धमाका ओव्हर मध्ये धमाका त्याने केलाय. दोन्ही धमाका ओव्हर मध्ये खूपच चांगली गोलंदाजी राहिली आणि पहिल्या मॅच आपण पाहिला होता सुमितनं ज्याप्रमाणे गोलंदाजी केली स्पायडर स्पोर्ट पालघर या संघासमोर सुद्धा 6 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर दुरुलन सातपाडी या संघासमोर सुद्धा यस ग्रीन सिग्नल दिला जातोय पंचांच्या माध्यमातून. त्या सामन्यामध्ये सुद्धा 7 धावा खर्च झाल्या होत्या. यस 10 धावा खर्च झाल्या होत्या आणि त्यात 3 धावा मायनस केल्या गेल्या होत्या आणि यस पंच दर्शवतायत धमाका ओव्हर. येणारा षटक धमाका ओव्हर सुमित म्हात्रे बॉलिंग ट्रॅक वरती, महेश आणि त्याचबरोबर अतुल ही जोडी. सुमित म्हात्रे पहिला षटक धमाका ओव्हरचा गोलंदाजी ट्रॅक वरती. सामन्याला सुरुवात, सेकंड इनिंगला सुरुवात, शेवटच्या सामन्यातील शेवटची इनिंग. आजच्या दिवसातील पहिला चेंडू दांडे गुल. फलंदाज महेश बॅक टू द डगआउट गॉन. जाऊया इथून जर पाहिलं तर आमच्याकडे सूचना पोहोचवली जाते आणि ज्याप्रमाणे आपण पाहिलं 3 मॅच पाहिल्या महेश राऊत यांचा पहिला चेंडू त्यांच्यासाठी घातक ठरतोय आणि त्यांनी पहिल्या 3 चेंडूंवरती पहिल्याच चेंडूवरती पहिल्या मॅच मध्ये सुद्धा पहिल्या चेंडूवरती बाद झाले होते. त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा पहिल्या चेंडूवरती बाद, या तिसऱ्या मॅच मध्ये सुद्धा पहिल्या चेंडूवरती बाद झाले. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथून आपल्याला पाहायला मिळतोय चैतन्य अष्टपैलू खेळाडू ज्यांची खेळ मात्र आपल्याला पाहायला मिळाला आजच्या दिवसामध्ये ज्याप्रमाणे खेळ केलाय. आज पुन्हा एकदा आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा अतुल आणि चैतन्याची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. मागच्या 2 मॅचचा इतिहास या दोन्ही फलंदाजांना खूप चांगला खेळ केलाय. दोन्ही मॅच मध्ये या दोन्ही फलंदाजांनी खूप चांगली खेळ केली आणि मॅच विनिंग पारी या दोन्ही फलंदाजांनी केली. परंतु आता पुन्हा एकदा त्याच खेळीची आवश्यकता आहे या शेवटच्या मॅच मध्ये थेट सेमीफायनलचा तिकीट मिळवण्यासाठी. आता या सेमीफायनलचा तिकीट मिळवण्यासाठी फलंदाजांनी मेहनत तर केली. पेन स्पोर्ट सातपाडी संघाच्या 78 धावांचं लक्ष्य. सुमित म्हात्रे इथून पाहिलं वेगवान चेंडू पाहायला मिळतोय आणि तो वेगवान चेंडू जर पाहिलं तर सोडलं गेलं होतं आणि इथून पंच दर्शवत आहेत व्हाईट बॉल. व्हाईट +1 अशा 2 धावा मिळतील. धावफलक जर आपण पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचतोय स्कोर कार्ड वरती. 3 धावा 1 विकेटच्या लॉस मध्ये. सुमित म्हात्रे धमाका ओव्हर घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळते. 3 धावा 1 विकेट. 14 धावेची आवश्यकता आहे 4 चेंडू मध्ये. इथून पुन्हा एकदा खूपच चांगला लेंथ लाईन मेंटेन ठेवली सुमित म्हात्रे यांनी. ब्लॉक होलचे चेंडू हाताळले जात आहेत. लेगबाईच्या स्वरूपात सिंगल धाव मिळते. 4 धावा 13 धावेची आवश्यकता आहे 3 चेंडू मध्ये धमाका ओव्हर इथून कंप्लीट करण्यासाठी. तर इथून 13 धावा कंप्लीट झाल्या नाही तर कुठेतरी महागात पडू शकतं आणि 3 धावा इथून मायनस होऊ शकतात धावफलकांमधनं. पाहूया पुढचा चेंडू. सुमित म्हात्रे 3 चेंडू आणि 13ची आवश्यकता. बॅटमध्ये संपर्कात येत नाही. या चेंडू सिंगल कंप्लीट झालाय आणि सिंगल वरतीच मात्र समाधानी राहावं लागतंय. धावफलक 1 पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचते 5 धावा. आता येणारे चेंडू आहेत 2 आणि या 2 चेंडू मध्ये 12 धावेची आवश्यकता. 2 चेंडू 12 धावा. इथून संपर्कात येत नाही. डॉट बॉल पाहायला मिळतोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. वीरेंद्र बाबरे यांच्या हातामध्ये विसावतोय चेंडू. डॉट बॉल आणि इथून धमाका ओव्हर. कुठेतरी सुमित म्हात्रे पुन्हा एकदा धमाका करताना दिसत आहेत. 4 धावा खर्च केल्यात. 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. शेवटचा चेंडू बाकी आहे. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, फलंदाज फसले गेल्या त्या जाळ्यामध्ये. षटक होईल कंप्लीट. 4-5 धावांचा हा षटक राहिला गेलाय
आता 3 धावा मायनस म्हणजे 2 धावांचा षटक धमाका झालाय, परंतु हा धमाका खूप मोठा झालाय तारापूर संघासाठी, कारण की 2 धावा फक्त स्कोर कार्ड वरती आहेत. 3 धावा मायनस. जाऊया मॅच आपण पुन्हा एकदा इन ऍक्शन येतोय. 3 धावा मायनस केल्या गेल्या, 5 धावांमधनं 2 धावा स्कोर कार्ड वरती पहिल्या षटकामध्ये. आता पुढचा षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय वीरेंद्र बाबरे. पाहूया पहिला चेंडू वीरेंद्र यांच्या माध्यमातून. इथून स्लॉट मध्ये होता चेंडू, चेंडूला ढकललाय आणि इथून अतुल जास्त काही करू शकणार नाही आहे. इथून जेलशीटच्या स्वरूपात दिशांना मात्र टिपलाय जेल. खेळ होईल खल्लास अतुल यांचा आणि इकडून विकेट. गुड टेकन, सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज अतुल बॅक टू द डगआउट, गॉन. जाऊया न्यू बॅटर नीम आपल्याला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये येत असताना. पहिल्या चेंडूवरती इथून आक्रमण चढवण्याचा प्रयत्न आणि फलंदाज मात्र बाद होताना पाहायला मिळाले. अतुल ज्यांच्यावरती जबाबदारी होती, ज्यांच्यावरती आशेने पाहिलं जात होतं, परंतु इकडून बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर नीम आपल्याला पाहायला मिळतील. त्यांच्याकडनंही चांगली खेळी अपेक्षित असेल. पाहूया पुढचा चेंडू घेऊन. इकडून जर पाहिलं बॅटची कडा आहे आणि इथून चेंडू जास्त लांब गेलेला नाहीये. डॉट बॉल, पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळते. वेगवान चेंडू सोडले गेले. 2 धावा, 2 विकेट, 1.2 चेंडूचा खेळ खल्लास इथे पाहायला मिळतोय. ओहो, इथून फटका जरूर खेळलाय, क्षेत्ररक्षक पोहोचेल आणि इथून बावेश सुर्वे. जेल मात्र इथे टिपला जातोय, गॅदर केला जातोय चेंडू आणि जेल चिटच्या स्वरूपात फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय नीम. बॅक टू द डगआउट. दोन धावा, 3 विकेट इथे पाहायला मिळत आहेत. चिन्मय 11 तारापूर संघ पूर्णपणे शांत डगआउट पाहायला मिळतंय. पूर्णपणे शांत करण्याचं काम इथून पीएन स्पोर्ट सातपाडी संघानं मात्र केलंय. पीएन स्पोर्टचे ब्रँड अँबॅसेडर पाहायला मिळत आहेत वीरू बाबरे. साकीर आपल्याला पाहायला मिळते न्यू बॅटर. उडवण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू, पुन्हा एकदा चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावताना डॉट बॉल पाहायला मिळते. 3 चेंडूमध्ये 2 विकेट, 1 डॉट बॉल पाहायला मिळते. 3 चेंडूचा अखेरीत खेळ बाकी राहील आणि या 3 चेंडूमध्ये पाहूया साकीर ऑन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळतात. ओहो, इथून फटका खेळलाय, पुन्हा एकदा बावेश आहेत, परंतु बावेश करू काय शकणार नाही आहेत. चेंडू जाणार सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेसाठी षटकार. षटकार पाहायला मिळतोय. या षटकारणीशी धावफलक आता थोडस वाढ घेते. 8 धावा तब्बल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. पुन्हा एकदा मिस टायमिंग झालंय. सिंगल कंप्लीट होईल, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का तर नाही. इथून एकच धाव पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 होईल कंप्लीट. 2 षटकांचा खेळ कंप्लीट होतोय आणि या 2 षटकांच्या खेळानंतर धावफलक पाहायला मिळते 9 धावा, 3 विकेटचा लॉस. सुमित मात्रे तिसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती. चेंडू मात्र धावतोय. चेंडू रोखण्यासाठी मनीष शिराडे मात्र येत आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधनं वेगानं धावत सुटले.
चेंडूला फील्ड करतील, फेकतील, तत्पूर्वी सिंगल धाव कंप्लीट होते. धावफलक जाऊन पोहोचते 10 ऑन द बोर्ड. 10 धावा, 78 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्याचा पाठलागाला समोर जात असताना 3 विकेटचा लॉस, 10 धावा स्कोर कार्डवरती. इथून बॅटवरती चेंडू संपर्कात येत नाही आहे चैतन्य यांच्या सुद्धा आणि इथून फलंदाज चैतन्य सुद्धा बाद होताना पाहायला मिळतील. चेंडू बॅटला लागल्यानंतर सरळ यष्ट्यांवरती जाऊन बसतो आणि फलंदाज इथून बाद होताना पाहायला मिळते चैतन्य. 4था विकेट पाहायला मिळेल. हर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर लेफ्ट हँडर फलंदाज आहे हर्ष. सुमित तिसरा चेंडू घेऊन आपल्या षटकातील. क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल पाहायला मिळते. निर्धाव चेंडू पूर्णपणे ज्याप्रमाणे बॅटिंग लाईन राहिली तारापूर संघाची, त्याचा ज्या प्रमाणाची चेंडू हाताळणी राहिली गेली आहे, वेगवान चेंडू त्यातमध्ये व्हेरिएशन केले गेले, कटर गोलंदाजी पाहायला मिळाली. सुमित म्हात्रे त्याचबरोबर वीरू बाबरे यांच्या माध्यमातून खेळणं थोडंसं कठीण जातंय फलंदाजांसाठी. इकडून डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न वीरेंद्र यांच्या माध्यमातून राहिलं गेलं होतं. बॅकअप मिळते परंतु 2 धावा बघता बघता कंप्लीट केल्या जाते. दोन धावा इथून पाहायला मिळतील. धावफलक 2 ने 12 धावेवरती जाऊन पोहोचते. येणारे चेंडू आहेत 15. चेंज ऑफ पेस, इकडून फलंदाज पुन्हा एकदा फसला गेला. चेंज ऑफ पेस केलं गेलं, गती परिवर्तन केलं गेलं आणि इथून डॉट बॉल पाहायला मिळते. निर्धाव चेंडू. खूपच चांगला चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. या षटकातील टोटली 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. षटक संपलंय. षटक कंप्लीट होते. तर यस 3 षटकांचा खेळ कंप्लीट होतोय. 3 षटकामध्ये 12 धावा, 4 विकेट. चिन्मय 11 तारापूर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. शाकीरच्या बॅटमधनं हा षटकार पाहायला मिळतोय. 6 धावा इथून पाहायला मिळतील. धावफलक 6 ने मात्र फ्लाय होताना पाहायला मिळेल. धावफलक जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती 18 धावा. दीप बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय आणि दीपच्या या पहिल्या चेंडूवरती षटकार नोंदवला जातोय. तर विकेट साठी 100 रुपयाचा कॅश प्राइज, हॅट्रिक साठी मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे भाविक यांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर यज्ञेश यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. जाऊया दीप साठी मात्र कॅश प्राइज लावले जात आहेत. बालदांडे संघ पूर्ण सामन्याचा आनंद घेत आहे. 1 विकेटला दगडीचा यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज. बघूया इथून चेंडू मात्र चांगले हाताळले जात आहेत. 3 चेंडूचा खेळ इथून कंप्लीट होतोय. धावफलक स्कोर कार्ड वरती 19 धावा. 3 चेंडूचा खेळ अखेरीत बाकी असेल. शेवटचे 3 चेंडू पाहूया पुन्हा एकदा. दीप बॉलिंग ट्रॅक वरनं इथून हवाई सफर साठी चेंडू निघून जातोय. 6 धावेसाठी स्लॉट मध्ये होता आणि सरळ पाठवलं पार्किंग प्लॉट मध्ये. 6 धावा मिळतील. धावफलक 6 ने बर होईल. धावफलक जाऊन पोहोचते 25 धावा तब्बल स्कोर कार्ड वरती. 25 धावा इथे पाहायला मिळतात स्कोर कार्ड वरती. 78 धावांचं लक्ष असताना
फुलटॉस पुन्हा एकदा प्रत्युत्तर पाहायला मिळतंय. षटकार 6 धावा. दीपवरती इथे आक्रमण चढवलंय पंचांकडनं. इकडून हाईटचा नो बॉल असा दर्शवला जातोय. कमरेच्या वरती मात्र चेंडू हाताळला गेलाय. फुलटॉस आणि त्याचा लाभ. नो प्लस 6. 7 धावा इथून मिळतील. फ्री हिटची संधी पुढच्या चेंडूवरती. 32 धावा धावफलकांवरती जाऊन पोहोचतायत. पुन्हा एकदा नो बॉल पाहायला मिळतोय आणि इथून जर पाहिलं तर आता गोलंदाजाला गोलंदाजी करता येणार नाही आहे. त्यांना 2 भीमर चेंडू हाताळले गेलेले आहेत. दीप यांना गोलंदाजी करता येणार नाही आहे. फ्री हिट मात्र असेल परंतु गोलंदाज नवीन आपल्याला पाहायला मिळेल. इथून नो बॉलचा इशारा आला आणि धाव फलक जर आपण पाहिलं तर नो प्लस 1 म्हणजे 35. 35 धावा स्कोर कार्डवरती. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथून जर आपण पाहिलं तर नवीन गोलंदाज वेदांशु पाटील. 2 चेंडूंचे हाताळणी करण्यासाठी गोलंदाज बॅन झाला. इथून 2 भीमर चेंडू हाताळले गेले. वेदांशु पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. शेवटचे 2 चेंडू हाताळण्यासाठी न्यू गोलंदाज इन्स्टिट्यूट केले गेले. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉल पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू असेल. 43 धावेची अजूनही आवश्यकता असेल. पुन्हा एकदा क्रॉस द खेळण्याचा प्रयत्न आणि हा षटक मात्र कंप्लीट होईल. 4 षटकांचा खेळ कंप्लीट होतोय. धावफलक 35 वरती पाहायला मिळते. शेवटचे 6 चेंडूंचा खेळ इथे बाकी असेल आणि या 6 चेंडूमध्ये आवश्यक असतील धावा 43. 43 धावेचा अजूनही आवश्यकता असेल. 6 चेंडू 43 धावा. दिशान बॉलिंग ट्रॅक वरती. दिशान साकीर स्ट्राइक. इथून हेलिकॉप्टर उडवलाय आणि हेलिकॉप्टर लँडिंग होईल सर मैदानाच्या बाहेर 6 धावासाठी. रेस चेंडू येतोय आणि इथून धावफलक 6 ने बर होईल. 41. 41 धावा. 37 धावेची आवश्यकता. इथून सिंगल कंप्लीट होते. दुसरीचा प्रयत्न केला जाणार. भावेशकडनं फेकी होते. 2 धावा बघता बघता कंप्लीट होताना पाहायला मिळते. 35 धावेची आवश्यकता आहे. 5 चेंडू 35. 4 चेंडू 35 क्षमस्व असेल. 4 चेंडू आणि 35 धावेची आवश्यकता मॅच विजय होण्यासाठी. धुन पाहिलं तर निरीक्षण करण्याचा प्रयत्न होतो. बोर्ड फिरवण्याची प्रयत्न केलं गेलं होतं. दीक्षांच्या माध्यमातून व्हाईट बॉल पंच दर्शवत असताना 34 धावेची आवश्यकता आहे 4 चेंडू मध्ये. फुल टॉस चेंडू पाहायला मिळतोय. बॅटची कडा आली. सिंगल धाव मिळते. नो बॉल इथून घोषित केला जातोय. नो बॉल दिला जातोय. तर यस पंचांकडनं रेफरल केलं जात आहे की इथून चेक केलं जाईल. संदीप राऊत या.
तरी असं इथून पाहणी केली जाते, नो बॉल नसणार आहे. डाऊन होता चेंडू पूर्ण आणि कमरेच्या खाली असताना चेंडू इथून पाहायला मिळालं. पाहूया पुढचा चेंडू. इथून जर पाहिलं तर पुन्हा एकदा बॅट वरती चेंडू येत नाही यात आणि इथून सिंगल धाव मिळेल. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे खरीत. पाहूया. ओहो इथून दांडी गोल होईल आणि साकीर बॅक टू द डगआउट. शेवटचा चेंडू